आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। हे वासुदेव, तुला तर ज्ञात आहे की मला माझ्या मृत्यूची चिंता तिळभरही नाहीये। हे अर्जुना, मला हे माहिती आहे की या धर्मयुद्धात तू स्वतःच्या प्राणांची आहुती द्यायला यत्किंचितही घाबरत नाहीस। तुझ्या हृदयाची दुर्बलता फक्त तुझ्या स्वजनांच्या आदरापोटी आहे, जे या धर्मक्षेत्राच्या अधीन झालेले आहेत। तुला तुझ्या आप्तांच्या मृत्यूची चिंता आहे ना? परंतु हे तुझे जे विचार आहेत ते तुझं अज्ञान दाखवतात, अज्ञान। तू योग्य बोलतोयस केशवा। या क्षणी माझी बुद्धी अज्ञानाच्या अंधकारात बुडून गेली आहे। धर्म काय आहे, अधर्म काय आहे, मला हेच ज्ञान नाही। मी कर्माच्या अशा वाटेवर उभा आहे जिथून समजत नाहीये की धर्माचा मार्ग कोणता आहे आणि अधर्माचा मार्ग कोणता। मला या अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखव केशवा, मार्ग दाखव। हे पार्था, याच अंधकाराच्या अज्ञानातून बाहेर काढायचा मी प्रयत्न करतोय तुला। या अंधारात अंधांप्रमाणे दिशाहीन होऊन हातपाय मारण्यापेक्षा तुझ्या दृष्टीला एक दिशा दे आणि बघ, या सृष्टीकडे बघ। या सृष्टीत जो जन्म घेतो त्याचा मृत्यू हा अटळ आहे यात शंकाच नाही। याचा अर्थ हा आहे की या मृत्यू लोकातला प्रत्येक प्राणी, मग तो मनुष्य असो की पशु असो, पक्षी असो की वृक्ष वेल, प्रत्येक श्वास घेणारा जीव आपल्या जन्माबरोबरच मृत्यूची वेळ बरोबर घेऊन येतो। प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस मृत्यू येणारच असतो। अर्थात त्याला त्याच्या शरीराचा त्याग करावा लागतो। म्हणूनच तू त्यांच्या मृत्यूची काळजी सोडून तुझं कर्तव्य समजून युद्ध कर।